राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडली कवरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणम् विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। कुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैसेची। जो सर्वज्ञानी दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोही ठाई ना सर्प जगत। हे स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची असे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम। तो मीची आहे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या। जयांचे केलिया स्मरण, सकल विद्येचे होय अधिकरण। तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारो न्याता। चल विचार सागर तरंग 6वा, परिच्छेद 22वा। शरीराचे अमंगलत्व। परिच्छेदाचं नाव शरीराचे अमंगलत्व। पण हे शरीराचे, या स्थूल शरीराचे। शरीर मंगल आहे का अमंगल आहे हे जीवाला कळत नाही। शास्त्रानं त्याच्यावर विचार करून सांगितलंय की शरीर अमंगल आहे नव्हे। संतांनी सुद्धा नाना पर्यानं सांगितलंय
की शरीर हे अमंगलच आहे. हा देह मलमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे, कृमी कीटकांचा सांदा, कृमी कीटकांचा सांदा, रव रव दुर्गंधी रे, अमंगळ तिचा बांधा. मग याला भाजायचंय का? भजे त्या हरिहरा. हो, मग त्याला स्मरण करायचंय त्याचं का या देहाचं करायचं? अमंगल असणारा देह आहे, कारण याचं उपादानच अमंगल आहे. म्हणून हे कार्यरूप जरी दिसत असेल तरी याचं कारणही तसंच आहे आणि कार्यही तसंच आहे. म्हणून देहाला कुछ किंमत दिलेली आहे परमार्थामध्ये, हे का नाही? मग इथे शरीराचं वर्णन केलेलं आहे. पण कुठल्या शरीराचं केलेलं आहे? तर स्वप्नातल्या शरीराचं. कारण आग्रदेव कुठे आहे? स्वप्नात आहे. आणि त्याला स्वप्नामध्ये देह दिसला की आपण देहवान आहोत. मग आपण देहवान नसताना आहोत का असताना आहोत असं वाटतंय तिथं त्याला आपल्या विचारानं. स्वप्नात देह असतो का? कारण तो मिथ्या आहे, देह नसल्याच्या गणतीत आहे ना. पण तिथं आहे असं वाटतो का नाही? खराही वाटतो. आहे वाटतंय आणि खरंही वाटतंय. आहे वाटणं अज्ञान आहे आणि खरं वाटणं विपरीत ज्ञान आहे. मग स्वप्नामध्ये देहाची प्रतीती येते आणि कर्माचीही प्रतीती येते. तिथं आपण कर्मही करतो, भोगही भोगतो. मग या शरीराचं वर्णन करताना हे शरीर, हा देह मंगल रूप आहे म्हणजे चांगला आहे का वाईट आहे? आता चांगला आणि वाईट आपण कशावर ठरवितो? चांगला आणि वाईट आपण ठरवितोच ना. आता जो पारमार्थिक असेल तर तो विचारानं असं ठरवितो, अभक्ष्य भक्षण करणे हे अमंगलत्व आहे आणि परमात्मा एक मंगल रूप आहे आणि देह अमंगल रूप आहे, असा परमार्थ करणाऱ्याला विचार असतो, आहे का नाही? चोरी करणं पाप आहे. हे जे अनित्य कर्म आहेत, दूषित कर्म आहेत, हे कर्म करणारे लोक कसे असतात? पापवानच असतात ना. ते शरीरे कशी आहेत? पापवान शरीरे आहेत. केवळ पापवान, अधर्मानं वागणारे पापवानच असतात. पण त्याच्याही पलीकडे काही काही पापवान असतात. हे तरी पाप आपणाला तेवढे त्रास देत नाहीत, आपणाला म्हणजे कोणाला? पारमार्थिकाला. पण काही काही असे असतात की ते पापी लोक चांगल्या मनुष्याला सुद्धा, पुण्यवानाला सुद्धा त्रास करतात, है का नाही? मग याच्यामध्ये काही मुक्त आहेत. शरीरामध्ये मुक्तालाही शरीर आहेच ना. मग काही मुक्त आहेत, काही मुमुक्षुही आहेत, काही भक्त आहेत, काही संसारिक आहेत, काही नास्तिकही आहेत, है की नाही? मग त्याचेही पलकडी एक वर्ग आहे, त्याचं नाव सुद्धा घेऊ वाटत नाही असा वर्ग आहे, त्याचं नाव चांडाळ आहे. आपण शिवे देताना
गलिच्छ बोलताना आपण ते नाव घेतो, त्यावेळेस त्याचं नाव घ्यायचं असतं एरवी. मग त्याचं नाव कोण्या वेळेस घेतात ते तरी वेळ बघा ना कसा येतो. मग ते किती आसन चांडाळ पापी. मग पापी हा अतिपापी, अतिपापी केवळ पापीच, पापाचा गोळाच, केवळ पापाचा गोळा म्हणजे तो चांडाळ. मग हा चांडाळ कोण, कशाला म्हणतात, तो काय करतो, तो मांसभक्षण करतो. चांडाळ काय करतो त्याला चांडाळ म्हणतात. नव्हे, चांडाळाचं पूर्ण वर्णन सुद्धा करू वाटत नाही, कारण ते सांगायसारखं सुद्धा नाही. चांडाळ इतक्या खालच्या पातळीचा आहे की इतक्या पातळीचा आहे की त्याचे कर्म सुद्धा तो करतो, पण आपणाला ते दुसऱ्याला त्याचे कर्म सांगू सुद्धा वाटत नाही, इतके त्याचे कर्म भयंकर आहेत. वरवरचं त्याचं थोडस सांगायसारखं असं आहे की इतर काही संसारिक लोक जे आहेत पापी, मांसभक्षण करतात, ते कसं काय लागलं नाही आता, कशानं? दोन्ही चालू होते आधी. इतकं शरीर अमंगल आहे. हे शरीर उत्पन्न जे झालं आहे अपवित्र भागापासून झालं आहे. सगळं अपवित्र, तिथं पवित्रता काहीच नाही. हा विटाळाचा देह केवळ कशाचा आहे, आणि आपण तो विटाळ इतका हीन दर्जाचा मानलेला आहे की स्त्रीला 4 दिवस तिची सावली सुद्धा अंगावर पडू नये असं शास्त्र सांगतंय. म्हणजे इतका तो हीन दर्जाचा आहे, आणि त्याच हे शरीर आहे. त्याच्यावर अभंग बरेच आहेत. मग इतकं हे अमंगलत्व आहे शरीराचं, तर हे चांडाळ लोक ते शरीर खातात. आता आपल्या इकडं नाही तेवढं चांडाळ नाहीत, पण हे मडे जे असतात ना फुकून दिलेले, ते मडे ते जाळ इजून बाहेर काढतात आणि तेच पुन्हा तेच मडे खातात. ते इतके चांडाळ असतात. मग अशा चांडाळ वृत्तीचे लोक आता ते एक अतिदूषित झाले. ते लोक चांडाळ म्हणजे है का नाही. आता ते मनुष्याचं शरीर खाणं त्याला चांडाळ म्हणायचं, है का नाही. मशानवाट्यात राहणं, आता आपण मशानवाट्यामध्ये काही खाऊन सुद्धा जात नाही आणि ते तिथं खात येत, काय खात येत, मडच खात येत. मग त्याला काय म्हणावं, चांडाळ नाही तर काय म्हणावं. आणि मग काय चांडाळ म्हणजे पुरुषच असतो का, काही चांडाळणी सुद्धा असतात. हा, त्याची बायको कोण झाली, चांडाळीनच झाली ना, है का नाही. मग असे हे चांडाळ वर्गातले लोक जे आहेत, निकृष्ट दर्जा म्हणतात याला, है का नाही. आता ते त्याच्यातली त्याच्यात बरे मानणारे, बरे कशाचे आले हो. आता मनुष्याचा देह ही त्या रुधिर, मांस, हाडे, मज्जा, त्वचा याचाच असतं की, आणि प्राण्याचा तरी त्याचाच असतो, आणि तोही विटाळापासूनच झालेला आहे ना. इतर प्राण्याचाही, कोंबड्याचा काय, बकऱ्याचा काय, आणि ते खाणारे कोण असतात, ते पण चांडाळच आहेत हो. हे खाणार पिणार कोण असते तर जे शास्त्राच्या विरोधात कर्म आहेत,
ते चांडाळच कर्म आहेत. अविहित कर्म, मग ते कर्म करणारा त्याला म्हणायचं चांडाळ. मग ते मुख्य चांडाळ आणि हे उपचांडाळ. एक आपल्या येणं नाही तर काय त्याच्यात फरक आहे? उपन मुख्य करायची काय गरज आहे? विचार केला तर मड खाणारा आहे का ना, तेही काय मसन वाट्यातला मसन जोगी हा चांडाळच असतो, है का नाही? आणि मग तो चांडाळ देहच खातो, मनुष्याचा देह खातो, है का नाही? आणि हे इकडं जे वागतात त्याच्यामध्ये गावात राहणारे मांस मच्छर खाणारे हेही मडच खातात ना, हेही मडच आहे ना. मड कशाला म्हणतात? ज्याच्यामध्ये चेतना राहिली नाही त्याला मड म्हणतात. मग हे शिजू शिजू खातेत, याला मड नाही तर काय म्हणायचं? मग हे मड खाणारे लोक आहेत ना. मग हे सुद्धा चांडाळच आहेत, यांना सुद्धा चांडाळ. पण कोणाच्या दृष्टीनं चांडाळ आहेत? ते पुण्यवानाच्या. जे पुण्यवान आहेत का त्यांच्या दृष्टीनं बघितलं तर ते चांडाळ आहेत. मग चांडाळ आता हे बंदच करावं लागेल. नाही बंदच होत असं इथं बी काही आहे काय की इथं बी आरती हरत असं तिथं बी टाका येत नाही. हा ते बी बंद करा आरती. चांडाळ वृत्तीचे लोक त्यांच्यावर पारमार्थिकाची दृष्टी सुद्धा पडू नये तर त्याची संगती, म्हणून चांडाळाची संगती करू नये. मग चांडाळाची व्याख्या काय आहे? मडे खाणारा, आहे का नाही? ते मांस मड्याच असतंय ना, आहे का नाही? मग हे खाणारे लोक हे चांडाळ वृत्तीचेच असतात. त्यांच्या ठिकाणी विवेक शून्य असतो, विवेकच नसतो. आपण काय खायलो? अहो आपण जर मसनवाट्यात गेलो तर आंघोळ केल्याशिवाय जेवण करत नाही. आणि ते आंघोळ करून ते मड खातात. नुसता सहवास त्या जागेचा झाला तर आपल्याला अपवित्रता वाटते. आणि त्यांच्या ठिकाणी तर ते पोटात घेतात, ते मड पोटात घेतात. मग हे राक्षस वृत्तीचे का चांडाळ आहेत? राक्षस बरे त्याच्या परता, म्हणजे राक्षसाच्या ही पलकडची ही योनी आहे चांडाळ योनी. तसा इतक्या अनाधिकारामध्ये जीव जातो, जीव जन्मतो. मग त्या आग्रत देवाला स्वप्नामध्ये मी चांडाळे असंही वाटू लागले, कारण तसे तो कर्म करीत असेल ना. तसा तो कर्म करीत असेल, मग तो चांडाळ नाही तर काय? म्हणून तो म्हणू लागला मी चांडाळ आहे. आणि अनंत दुःखे मी भोगत आहे. अनंत दुःखे. आता चांडाळाला का सुख मिळत असेल का? अहो विहित कर्म करून सुख मिळत नाही. चांडाळाला सुख मिळत असेल का? मग ती योनी तर दुःखाचीच योनी मानावी लागेल. म्हणून त्याला वाटू लागलं मी चांडाळ आहे
आणि अनंत दुःखे भोगायलोही आहे असं त्याला ज्ञान व्हायलंय स्वप्नामध्ये. स्वप्नात त्याला वाटायले मी चांडाळ आहे. पण कोण होता तो जागृतीतला? अग्रत देव आहे. तो अग्रत देव आहे, पण कुठालचा आहे? जागृत अवस्थेमधला आहे का नाही. आणि स्वप्नामध्ये तो चांडाळ झाला. कशात झालाय चांडाळ? ते स्वप्नात झालाय. मग तो खरा चांडाळ आहे का? पण स्वप्नात त्याला वाटायलंय मी चांडाळ आहे. का म्हणून? अनंत दुःख भोगायलाय आणि वेद विरुद्ध कर्म करायलाय. वेद विरुद्ध कर्म करायलाय म्हणून तो चांडाळ झाला. की त्याने ठरविलं मग मी चांडाळच आहे आणि अनंत दुःख भोगत आहे. आणि मग हे अस्थि म्हणजे हाड, शरीराचे हाड, मज्जा, त्या हाडाच्या मधात एक द्रव असतंय. हाडाच्या मधात त्याला मज्जा म्हणते. हा त्या हाडाच्या मधात असते पदार्थ, त्याला म्हणायचं मज्जा. आणि रुधिर म्हणजे रक्त, त्वचा म्हणजे कातड, आणि मांस कातड्याच्या खालचं मांस, आणि मेद. मेद कायला म्हणते तर रेत, रेताला. मग हे जे पदार्थ येत सप्तधातू, किती पंचधातू झाले का हे? हा पंचधातू. ह्या पंचधातून नाही 7 झाले ना. अस्थि, मज्जा, रुधिर, त्वचा, मांस, मेद आणि वीर्य, या सप्तधातूंनी आता तो जेवण करीत असेल. चांडाळ झाला म्हणल्यावर तो काय करीत असेल? जेवण. आहे का? जेवण मग काय तिथं काय पवित्र जेवण आहे का त्याचं? याच जेवण कोणतं? मांस, रक्त, वीर्य, मेद आणि मज्जा, अस्थि हे त्याच्या ताटात दिसायले त्याला. आता ते जे आणते ते आणि ते करून खाते तर ताटात घेते त्यावेळेस इतक्याला इतक्या त्याच्यात असणारच ना सप्तधातू. आणि ते सप्तधातू तोंडात घातल्याशिवाय खाता येतात का? आणि मग ते त्याच्या तोंडामध्ये त्यानं ते घास घातला त्यावेळेस त्याला विचार आला की आपण काय खायलो? तर हे सप्तधातू खायलो. आणि हे सप्तधातू आपल्या तोंडात येत. आता ते खाणाऱ्याचं चित्र लक्षात घ्या कसं आहे ते. तर कारण ते काय खायलाय? मड खायलाय. मडच खायलाय ना. शिजून खाल्लं म्हणून काय झालं? पण ते मडच शिजून खाल्लं ना. आणि मग ते तोंडात गेल्यावर त्यानं विचार करावा ना, मी मड खालो. मी काय खायलो? मड खाते तर आणि मातीला जात नाही तर मड खाणारे. आणि त्याला म्हणला का म्हणून जात नाही तो? मला लय भे वाटत. आणि मड खालास की तू, तुला कसं भे वाटत आहे? मग असं तोंडामध्ये त्यांच्या ते कोणाच्या अग्रत देवाला वाटलं आपल्या मुखामध्ये हे सप्तधातूने आपलं तोंड माखलंय, भरलंय. आहे का नाही? आपल्या तोंडामध्ये हे सप्तधातू आहेत म्हणून असं त्याला स्वप्नामध्ये सुरुवातीला दिसलं. म्हणजे सुरुवातीला मी चांडाळ आहे असं त्याला ज्ञान झालं स्वप्नात. आणि मग चांडाळ जरी असला तरी त्याला मुक्त होता येत नाही का? किती दोषी असू द्यावो पण त्या तितका दोष सुद्धा निवृत्त करता येत आहे. कारण तो मूळचा कोण आहे? अग्रत देव आहे मूळचा. अनादी काळचा तो कसा आहे? पूर्वीचा, जन्माच्या अगोदरचा.
देवच आहे ना, आहे का नाही? आणि देवच असा झालाय चांडाळ. आता तो देव चांडाळ झालाय का त्याची वृत्ती चांडाळासारखी वागायली, आहे का नाही? मग पण त्या ठिकाणी ज्ञानहीनता आल्यामुळं मीच चांडाळ आहे अशी वृत्ती ज्ञानाच्या आकाराला पावती, है का नाही? मग असा असल्यावर त्याला भयंकर दुःखच भोगावं लागतं, है का नाही? आणि त्या दुःख भोगण्यालाच नरक म्हणतात. नरक कशाला म्हणायचं? दुःख जिथं भोगावे लागतात त्याला नरक म्हणतात. नरकात सुख असतंय का? नरक म्हणजेच काय? तम म्हणजे काय? नरकची केवळ आणि रजते सबळ मायाजाळ. मग नरक नरक म्हणजे केवळ तम. तम म्हणजेच नरक आहे. तमो गुणात वृत्ती राहणं, तमो गुणानं त्या वृत्तीनं कार्य करणं म्हणजे नरकात राहणं. ती नरकातलीच वृत्ती आहे का नाही? मग नरक म्हणजे दुःखाचा डोंगर याला म्हणायचं. आणि ते भोगल्या वाचून सरत नाही. ते दुःख ते भोगावेच लागतात. कवर जोवर ज्ञान स्वरूपाचं होत नाही तोवर त्याची निवृत्ती कशानच होत नाही. त्याची निवृत्ती विहित कर्मानं सुद्धा होत नाही. विहित कर्म केलं तर तुमचं पुण्य उत्पन्न होईल. पुण्य उत्पन्न होईल, पण त्या पापाची निवृत्ती. आणि मग पापाची निवृत्ती कशाने नाही होती? तर निष्काम कर्मानं. निष्काम कर्मानं, त्या निष्काम पुण्यानं, निष्काम कर्मापासून निष्काम पुण्याची उत्पत्ती होते. आणि निष्काम पुण्याच्या द्वारे पापाची निवृत्ती होते. मग कारण पापाची निवृत्ती ज्ञान झाल्याशिवाय होत नाही. नाही तर मग भोगल्याशी होत नाही निवृत्ती. नाहीतर मग ज्ञान तरी पाहिजे. दोन मार्ग आहेत ना कर्माच्या निवृत्ती. मग चांडाळाला तर ज्ञान नसतंय, है का नाही? मग तो नरकातच असतो का नाही चांडाळ? चांडाळाला दुसरा कोणता उत्तम लोक मिळतो का? तो नरकातच राहतो, नरकच भोगितो, नरकच सेवन करतो, है का नाही? म्हणून ते नरकची केवळ, कारण तो तमोगुणातच राहतो. मग असा त्या नरकाचं भयंकर वर्णन करायचं. ते काही जसं एखाद्याला वाईट पुरुषाचं नाव सुद्धा घेऊ वाटत नाही. त्याचं जरी राम नाव असलं तरी त्या मनुष्याचं नाव घेऊ वाटत नाही. म्हणजे इतके त्याच्यापासून दूर राहतात. तसे काही वक्ते आहेत, काही वक्ते आहेत, ते नरकाचं वर्णनच करीत नाही. मागे तुम्हाला सांगितलं असेल, रामायणामध्ये नरकाचं वर्णन केलेलं. आणि मग त्या गावात ते रामायण चालू होतं. आणि मग एक महाराज त्या गावात गेला. मग त्यावेळेस त्याला गावातल्याला वाटलं की रामायण सांगते तर अहो हे शास्त्र सांगतेत म्हणलं, याला रामायण सांगताच येणार ना. मग म्हणले महाराज आज तुम्ही रामायण सांगा आमच्या मतानं. ते म्हणले हो का म्हणून नाही, मला तर तेच पाहिजे ना. काय चालू आहे? कोणचा अध्याय चालू आहे? म्हणजे नरकाचं वर्णन चालू आहे. हे आपण नाही सांगत नाही. मी नाही सांगणार म्हणे. आता म्हणले रामायण आहे ना. रामायण जरी असलं तरी पण मी नरकाचं वर्णन करत नाही. म्हणलं काय झालं? म्हणजे दोष लागतो नरकाचं वर्णन करायला सुद्धा. काय तसं एखाद्याचा दोषाचं नाव राम जरी असलं तरी त्याचं नाव घेऊ वाटत नाही. म्हणलं कशामुळं? दोष लागतो. तसं काही
नरकाचं वर्णन करण्यामध्ये वाणीचं पाप लागत आहे असं मानतात. त्याची त्यांची भावना आहे समजा ती, पण तसं हाय नाही असं नाही. पण या ठिकाणी नरकाचं भयंकर प्रसंगाचे वर्णन शास्त्रानं केलंय. भयंकर प्रसंगाचं. नरकामध्ये प्रसंग कसा असतो? भयंकर असतो. भयंकर म्हणजे भय वाटणारा, भीतीदायक. तिथलं वर्णन का सुखकारक असणार आहे का? हा? मग त्याचं वर्णन जर करायचं ठरलं नरकाचं, तर आपणाला नरक प्रतीतीला येतो. नरक का प्रतीतीला येत नाही का? दृष्टीला पडत नाही नरक? स्वर्ग दृष्टीला पडत नाही का? पडतय. वैकुंठ, कैलास, अहो सगळं प्रतीतीला येतंय. पण त्या प्रतीतीमध्ये ज्ञान नसल्यामुळं हे आहे असं कळत नाही, है का नाही? आणखी विचार करा तुम्ही. वृत्ती ज्याच्यात असते त्याच्यातलं तिला ज्ञान होत नाही, आणि त्याच्यात गेल्याशिवाय तिला ज्ञान होत नाही, आणि त्याच्यात राहून बी तिला ज्ञान होत नाही, आणि त्याच्यात गेल्याशिवाय ज्ञान बी होत नाही, हे का नाही? वृत्तीशिवाय ज्ञान होत आहे का? आणि त्याच्यात राहून त्याचं ज्ञान बी तिला होत नाही. स्वप्नात गेलं तर स्वप्नाचं ज्ञान होत नाही तिला. जागृतात आलं तर जागृतीचं बी ज्ञान होत नाही. हा? झोपीत गेलं तर झोपीचंही ज्ञान होत नाही. तसे काही नरकात गेले तरी नरकाचं ज्ञान होत नाही. स्वर्गात गेले तरी बी स्वर्ग हे वाटत नाही. काही वैकुंठाला गेले तिथं राहतात वैकुंठात, पण हे वैकुंठ हे कळत नाही. कसं हे? आता त्या गावात गेल्या, परभणीला गेलं तर ही परभणी असं ज्ञान होतंय का नाही? मग तसं वैकुंठात गेल्यावर वैकुंठ वाटावणं, हे स्वर्गात गेल्यावर हे स्वर्ग वाटावणं, पण ज्ञान होत नाही. स्वर्गातल्याला विचारा तुम्ही कोण्या लोकात आहे तो? ते म्हणत नाही मी स्वर्गात आहे. मग हा, आणि जर आपण म्हणतो आहो तुम्ही स्वर्गात आहेत, नाही स्वर्गात कशा? स्वर्गाला जाण्यासाठी तर मी कर्म करायलो, पुण्य करायलो, असा म्हणणारा कोण आहे? स्वर्गातलाच आहे. स्वर्गातलाच आहे का नाही? आणि एखादा वैकुंठात असलं त्याला विचारलं का नाही, का हो तुम्ही कोण्या लोकात आहे? तो म्हणतो नाही आम्ही मृत्यू लोकातच आहे. अहो तुम्ही वैकुंठात आहेत ना? नाही मला देव प्राप्त करून घ्यायचा आहे. आता वैकुंठातला म्हणतो मला देव प्राप्त करून घ्यायचा आहे, आणि माऊली काय म्हणते? वैकुंठच देव आहे. पण त्या देवाला कळायलाय का वैकुंठच आहे म्हणून? हे मग तो देव काय झालाय? जीव झालाय, म्हणजे तो मृत्यू लोकात आहे. मग मृत्यू लोकातल्याला ते वैकुंठात असतानाही, आणि मग तो ब्रह्मरूप असतानाही त्याला ते कळणार नाही मी ब्रह्मरूप आहे म्हणून. हे असंच आहे ना. जीव ब्रह्मरूप आहे, पण त्याला मी ब्रह्मरूप आहे असं त्याला, आहे का नाही? मग ब्रह्मलोकात आहे ते, पण त्याला वाटत नाही मी ब्रह्मलोकात आहे. मग ब्रह्मलोकीच्याला ब्रह्मलोकाचं ज्ञान नाही, ब्रह्मलोकीच्याला, आहे का नाही? आणि वैकुंठ लोक्याच्याला वैकुंठाचं ज्ञान नाही, आणि स्वर्गलोक्याच्याला स्वर्गाचं ज्ञान नाही. नव्हे मृत्यू लोकीच्याला सुद्धा मृत्यू लोकाचं ज्ञान नाही. ते जिथं राहतात का? आता विचारा संसारिक लोकाला, तुम्ही कोण्या लोकात राहतात? ते म्हणतात नाही आम्ही असंच इथंच राहतो. कुठं? इथंच. अहो मग हे कोणता लोक आहे? म्हणते आम्ही लोका भिकात नाही, तर आम्ही आमच्याच घरी राहतो, आम्ही लोकात राहत नाही. मेन मुख्य हेतू अज्ञान असल्यामुळं आपण कुठे आहोत हेच कळत नाही, आणि कोण आहोत हे तर कवा कळाव. म्हणून तर
मी कोण आहे करावा विचार. हे विचार सांगतात शास्त्र संत, है का नाही. आणि हरपलय काय, तेच हरपलय ना. मीच हरपलाय ना. हा, आता इथं मीच हरपलाय आणि त्या मीच्या बोट्यातली मुदी हरपली तर ते धुंडीत आहे, आणि ते हरपलेलं ते धुंडीत नाही. किती कमाल आहे. हा भ्रम आहे का नाही. म्हणजे भ्रमातच आहे ती. म्हणून या नरकाचं वर्णन जर करायला गेलं तर हे नरकाचं वर्णन करणं सुद्धा होत नाही. कारण नरकाची व्यापकता जर बघायला गेलं, तुम्ही जशी कल्पना करता तेवढा नरक आहे. तुम्ही या 14 भुवनामध्ये फिरून पहा. या 14 भुवनामध्ये नरकात खतपत पडलेले आणि 14 भुवन कुठं आहेत, इथंच आहेत. पण ते दिसावं, ते त्याचं ज्ञान व्हावं की हे नरक आहे, हे स्वर्ग आहे, हे वैकुंठ आहे, हे ब्रह्मलोक आहे, हे कळावं ना. हे कशानं कळत आहे मग. हे लोकांचं ज्ञान कशानं होत आहे, ज्ञानानं होत आहे. लोक कशानं कळतात, हेरी लोक बी हे कशानं कळत आहे. तर लोक हे लोकाच आहे. आणि हे लोक कसा आहे, हे समजा गावामध्ये 100 लोक येत, गावात 100 लोक येत, मग कोणचा लोक कसं आहे हे कळत नाही ज्ञानानं. हा, मग बाप सांगतो मुलाला त्याच्या घरी जाऊ नको, ते लोकांचं घर आहे. हा, आणि ते माणसाला कडू येत बर का. हा, म्हणजे ते लोक कडू येत. अहो याच्या संग सोयरीक करा ना तुम्ही. काय झालं, कोणी तुम्हाला देईल ना बाबा. तसंच राहिलेलं बरं. त्या लोकांसंग कोण आपत पाडून घेणार आहे. ते लोक, त्या लोकांचं ज्ञान झालं का नाही. लोक कळत येत कोणाला, ज्ञानानं कळत येत, है का नाही. मग ज्ञान असलं तर कळते का ज्ञान नसलं तर, है का नाही. आणि ज्ञान घेतल्याशी येतय, ज्ञान घेतल्याशी येतय का आपण मतेच येतय, है का नाही. म्हणून ज्ञान प्राप्त करून घ्यावं लागतंय. कशाचं, या लोकाचं. हे लोक कोणता, ते लोक कोणता, ते संस्कार शास्त्रानं शिकविलेत ना. मग ते संस्कार आपणाला घ्यावे लागतील. आणि ते संस्कार जर चित्तात असतील तर त्या लोक समोर आला की त्या लोकांचं ज्ञान होईल. आता कोणी म्हणतंय कोणाच्या याच्यातलं काय कळतंय, दुसऱ्याच्या अंतःकरणातलं, दुसऱ्याच्या मनातलं कसं कळन, समोरचा माणूस कसा हे कसं कळन दुसऱ्याला. होय, असं म्हणतेत का नाही. दुसऱ्याचं आपल्याला काही कळत आहे का. आणि ज्ञान असल्यावर हा, कोणचं ज्ञान. शास्त्रानं सांगितलेलं ज्ञान पाहिजे. आणि केवळ ज्ञानानं कळन का, त्याचा संबंधच झाला नाही कोणाचा, त्या लोकाचा संबंधच आला नाही. त्याचं कसं कळन. आणि मग हे लोक दोऱ्या फिऱ्या कपड्यावरच बघून कसे देते तर. अहो कळत आहे, पण कवा एक तर शास्त्र संस्कार पाहिजेत. आणि केवळ शास्त्र संस्कारानं सुद्धा कळत नाही, त्या व्यक्तीचा संबंध लागत आहे. हा, आणि तेही अल्पकाळ संबंध चालतो का, बहुत काल संबंधानं कळाला तर कळतो. हा, ते शास्त्र संस्कार असले तर जोडीला, नाहीतर मग एखादा मुक्त आपणाला जाणायचा आहे, हा मुक्त आहे का बद्ध आहे कसा कळणार, कसं जाणावं. मग ते मुक्ताचे संस्कार कसे असतात त्याचं ज्ञान पाहिजे का नाही आपणाला. हा, ते ज्ञान असल्याशिवाय मुक्त आहे का बद्ध हे कसं कळन. म्हणजे हे शास्त्रानं सांगितलेले लक्षण त्याच्यापाशी जुळतात का. शास्त्रानं सांगितलेले
लक्षणं त्याच्या ठिकाणी जुळतात का? जर जुळत असतील तर तो मुक्त आहे, आणि जुळत नसतील तर तो बद्ध आहे, असं ठरविता येतंय. पण शास्त्रात सांगितलेले लक्षण त्याच्यासाठी जुळविण्यासाठी त्याचा त्या संबंधाचा, शास्त्राचा, संस्काराचा आणि त्या व्यक्तीचा संबंध यावा लागेल ना. तेव्हा ते संबंध घालणाऱ्याला कळण हे मुक्त आहे का बद्ध आहे. म्हणून शास्त्र, संस्कार आणि संबंध यानं व्यक्ती कळत नाही असं नाही, पण कळतीच असा नियम बी करता येत नाही. काय काय मुक्त तुम्ही किती बी तिथं हे लावा, तुम्ही प्रयत्न करा जाणून घ्यायचे, ते कळूच देत नाही. वर्तत दिसती देही माऊली म्हणली परी जगात पिशाचे अंतरी शहाणा आणि सदा निमग्न जाणा स्वस्वरूप. जगात पिशाचे जो जगाला वाटतं हे येडत आहे, हा, पण ते येडा नसतो. तो त्याचा अधिकार कधीच दिसू देत नाही. जशी वेश्या तिचं वय लपविते, माऊलींचा दृष्टांत हे, वेश्या तिचं वय लपविते म्हणजे ती काय झाली? चोर आहे का नाही? तसा मुक्त पुरुष त्याचा अधिकार लपवितो, म्हणून तो कोण आहे? चोर. होय हो, चोरच की. आणि त्याला धरायचं, त्या चोराला धरायचं म्हणलं ते कसं गवसन? पण गवसतच नाही का? मग कोणाला? धरीला. कोणी? धरीला. कोण चोर? पंढरीचा. जे कळत नाही सहसा ते चोर. त्याला चोर काऊन म्हणलंय? ते उघड दाखवित नाही तिचे गुण. ते जगात नाही का, पण दिसत आहे का? आणि हे जगाचा कारभार कोण करतय आणि करायला दिसतंय का? आणि मग कोण आहे ते? आणि ते गवसायचं आहे. आणि मग ते कशानं गवसन? शास्त्र संस्कारानं. तेच वर गवसायचा म्हणल्यावर असा चोर मुक्त पुरुष सहसा कोणालाही कळत नाही. शास्त्र संस्कारानं कळेलच असा नियम करता येत नाही, आणि त्याचा संबंध केला तरीही कळेलच असं नियम करता येत नाही. पण कळतो इतकं आपलं आधार बोलता येतं की शास्त्र संस्कारानं आणि संबंधानं व्यक्ती कळते, व्यक्तीचा अधिकार कळतय, पण पूर्णच कळेल असं काही नियम करता येत नाही. म्हणून तर संत कळत नाहीत. पण कोणाला कळत नाहीत? हे अज्ञानी जीवाला कळत नाही. आणि ज्याला शास्त्र संस्कार आहेत, संतत्व प्राप्त झाला आहे, आणि जर संबंध बद्धाचा होऊ की संताचा होऊ, त्याला बद्धही कळतो आणि संतही कळतो. मग संत कोणाला कळतो? तर संतालाच कळतो. बद्ध कोणाला कळतो? तर संतालाच कळतो. बद्धाला संत कळत नाही, पण संताला बद्ध कळतो. संताला संत कळतो, संताला मुक्त कळतो, मुक्ताला संत कळतो. देवाला संत कळतो, संताला देव कळतो, है का नाही? पण देवाला संत कळणच असा नियम करता येत नाही. पण संतांना देव कळाल्याशिवाय लपतच नाही. देवाला जर लपायचं असेल तर संताच्याच घरी लपावं लागतंय. देवाला
लपायचं असलं तर कुठं संताच्या घरी लपावं लागतंय. दुसरीकडे कुठं त्याला तेच लपवितात आणि तेच उघड करतात. देवाला संत लपवू शकतात आणि त्याला जगात बी आणू शकतात, है का नाही? मग संत विशेष ज्ञानी सांगतात आणि सामान्य ज्ञानी, यालाच म्हणायचं उघड झाकलं झाकलं. ते उघड बी करतात आणि झाकूनही टाकतात. त्यांना विशेषही ज्ञान आहे आणि सामान्यही ज्ञान आहे, त्याला म्हणायचं संत. ज्यांना दुसऱ्याचे मनोरथ पूर्ण करता येतात त्याला काय म्हणायचं? पण आपलं चाललंय वर्णन नरकाचं आणि ते करू वाटाना म्हणून आपली वृत्ती कोणकडे गेली? संतांच्या तिकडं वर्णनाकडे गेली, है का नाही? म्हणजे त्या वृत्तीचा जसा भाव असेल तशी ती वृत्ती तिथं जायना, त्या नरकात जायना ना ती, कारण तिला ते है का नाही? मग नरकातलं भयंकर वर्णन करावं लागतं. ज्या वनामध्ये, ज्या वनात त्या, आता हा संसार जो आहे हे वनच आहे. हे काय आहे? वन आहे, भयंकर वन आहे हे. आणि ह्या वनामध्ये काय? वाघासारखे माणसं आहेत. हे प्राणीच आहेत ना हे. अरे हो, ते वाघ तरी 4 माणसाला बघून पळून जाईल. पण काही काही असे आहेत एकट्याच 4 माणसाला भेट नाही, त्याच्यावर चाल करणार आहे. हातात शस्त्र बंदूक घेऊन येतो, है का नाही? दुःख द्यायला तयार होतो. मग ह्या वनामध्ये भयंकर व्याघ्र सर्पादी प्राणी आहेत. ह्या वनामध्ये काय असतंय? तिकडचं रूपच केलंय आणि अर्थ इकडे घ्यायचा, म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान होतंय. मग वनात जसे व्याघ्र म्हणजे वाघ असतो, सर्प असतं, आणि त्याच्या आता ते प्राणी कसे येतं? भीतीदायक आहेत का नाही? मग वनामध्ये भयच असतंय. अशा वनामध्ये विचित्र स्वप्न दिसत आहेत. अशा वनामध्ये विचित्र स्वप्ने, स्वप्नात असं विचित्र दिसायले. कोणाला? आग्रह देवाला. कोठे भयंकर प्राणी मला भक्षण करण्याकरता मजकडे धावून येतात. स्वप्नात काय दिसायले? अंगावर एखादा वाघ यायला दिसायला, चिरचिर चिरचिर चिरकायचा तो. आणि पुन्हा क्षण मात्र ते वाघ कुंकर जायचा आणि हा शांत व्हायचा. म्हणजे भय आता तिथं सगळं कल्पनेतच उत्पन्न होणार आहे ना. आणि स्वप्नामध्ये तिथं काय त्याला देवाचे स्वप्न पडणार आहेत का? चांडाळाला देव पुढे येणार आहे का? म्हणून त्याला स्वप्नात काय दिसायले? व्याघ्र सर्प हे दिसायत. आणि नुसते दिसायलेत का? खाला यायलेत. इथेही संसारामध्ये भय. उद्या मला शिक्षा होणार आहे असं कळत नाही का? जाहीरपणानं शिक्षा देते ना सरकार. उद्या तुम्हाला फाशीची शिक्षा आहे असं सांगत आहे त्याला, जाहीर करून सांगते. मग उद्या मी मरणार आहे असं ज्ञान होत नाही का त्याला? मग तसं स्वप्नामध्ये ज्ञान समोर वाघ यायलेला होतंय आणि आता ते आपल्याला खाणार, आपण मरून जाणार असं ज्ञान होतं. तसं त्याला सर्प महाग लागलेला दिसायला, वाघ. अहो हे ऐकलं, हे स्वप्नात तर नाही याचं त्याच्यानं सांगू वाटत नाही. पण हे दुसऱ्याचं त्याचं स्वप्न आहे. पण अगोदरच सांगितलं की आपण होऊन ऐकायचंय. पण असं आपल्या माग सुद्धा घडलेलंय ना, असं आपल्याला ज्ञान नाही का त्याच? मग ज्ञान आहे म्हणल्यावर आपल्याकडून ते घडलेलंच आहे का नाही? मग
कोठे रक्ताने भरलेल्या कुंडात पडलेले प्राणी दुःखाने हाहाकार करीत आहेत. आता आपण हे बघितलंय ना, रक्ताच्या कुंडात पहिले त्या कारणाला हल्या कापीत होते. अहो काही काही बघणारे चक्कर येऊन पडत होते ते रक्त पाहून हे करून. आणि काही काही चांडाळ लोक त्याच्यामध्ये दावे दोरखांड बुडवीत होते. कशात? त्या रक्तात. कामून विषय लांबून पुन्हा. काही काही ते पाहून चक्कर येऊन पडायचे आणि काही काही त्याचा लाभ घ्यायचे. आणि काही काही तर त्याला खाणारे बी होते. आणि काय काय ते न पाहणारेही होते, है का ना. पण ती क्रिया तशी आपण पाहत नाहीत का? मग आपण नरकातलं पाहू शकत नाहीत का? मग नरकामध्ये प्राणी रक्ताच्या थारोळ्यामध्ये सुद्धा पडलेले दिसतात. हे कोंबड्या हे कापते तर त्या मोटरसायकल तर भाराच बांधून आणायलेत ना. काठी असती अशी लांबणीची आणि त्या काठीला सगळ्या कोंबड्या जणू काही अंगुराचा घोस लागलाय. आणि ते दिसल्या वाटतंय आपण पापीत का काय हे चित्र आपल्याला दिसायले तर. हे चित्र मग ते ज्ञानानं त्याची निवृत्ती करावी लागते की हे काय आहे, स्वप्नरूप जगत आहे, याच्यामध्ये नाना प्रकारचं प्रतीला येणार आहे का नाही. पण हे दिसत नाही का आपणाला? मग तो नरकातलाच माणूस दिसला नाही का आपणाला? आणि त्या कोंबड्या सुद्धा नरकातच दुःख करीत आहेत का नाहीत? असा नरक प्रतीला येतो, पण तो नरक हे मानावं लागतंय ना. दुःखाने हाहाकार ते करायला लागलेले दिसतात. कोठे तापलेले लोखंडाच्या खांबास बांधलेले प्राणी रडतात. काय कायला तापलेल्या लोखंडाच्या खांबाला बांधलेला असतंय ते पहिलं ते नरकाचं ते हे दाखवलं येत होते ते भिंतीवर लावायचं ते हे चार्ट. त्याच्यात ते 25-30 असे रखाने केलेले होते आणि त्या रखान्यामध्ये वेगवेगळी शिक्षा द्यायलेली. ही कशाची शिक्षा आहे, ती कशाची शिक्षा आहे, त्याच्यावर लिहिलेलं होतं. ते नरकाचं ते हे चार्टच होतं आणि त्याच्यामध्ये त्या क्रिया दाखविल्यात आणि ह्या कशापासून क्रिया होत्यात, काय केल्यानं काय कोणती शिक्षा भोगावी लागती हे त्याच्यावर ते दिलेलं होतं. तसंच आहे आता इथंही याच्यावरूनच ते चित्र काढलेले होते ते कागदावर. आणि खांबाला बांधलेले प्राणी रडतात. खांबाला बांधलेले आणि ते खांब का गार, खांब गरम, अशा त्याला हे नरकाचं वर्ण हे आता हे घडतंय बर का. कोठे तापलेल्या वाळूतून अनवाणी पायाने जीवांना चालवितात. तापलेल्या वाळूतून अनवाणी पायात काय नसतंय आणि त्याच्यातून चालवित येतात. कोण? यमदूत. आता यमदूत तुम्हाला दिसले का कवा? दाखवायचे का? तुम्हाला सुद्धा यमदूत व्हा येतंय. गाडी हाणणारा कोण? गाडी चालविणारा. आणि वाळू मधून बैल गाडी नेणारा कोण? आणि ती वाळू कोणाला पोळती? त्या जीवायला, बैलायला. आणि मग तो गाडीवान गाडीत बसलेला असतो आणि ते वाळूतून चालवित. मग वाळूतून वाळू पोळत नाही बैलायला, पोळती का नाही? ते जीवच आहे ना. मग असं अनवाणी त्याच्या पायात काय असतंय का? अहो इतकंच काय, जर समजा वाळू गंगेचं पाणी जर डगरीवर न्यायचं असेल तर वाळू ओलांडूनच न्यावं लागेल ना. आणि जर तिथं आपण रोजानं गेलो तर आपण ते पाणी घेऊन त्या वाळूतून पैसे असले तर बूट घेतो आणि पैसे नसले तर बूट कशाचा आला? जांडाळाच्या पायात काय असतंय का? चांडाळी पापी असू दे, जवळ पुण्यत नसते तर बूट घ्यायला पैसे कुठून येते ना.
मग पायानं, अनुमानी पायानं त्या वाळूतून, गरम वाळूतून चालवितात आणि त्यांना चालताना यमदूत लोखंडाच्या सळईने, तप्तदंडाने मारतात. काठीनं चापकानं मारित नाहीत का बैलाला? हा, मग तो मारणारा कोण? यमदूतच आहे ना. मग आपण बी कधी कधी यमदूत होतो का नाही? ते यमदूतच आहे, ते दुसऱ्याला शिक्षा करणारा यमदूत म्हणते. अशा रीतीची त्याने अनंत भयंकर, अनंत आणि भयंकर स्थाने पाहिली. कोणी? कुठे? स्वप्नात. अनंत आपल्याला दिसत नाही का? आपल्याला स्वप्न पडत नाही का? पण त्यानं हे नरक आहे म्हणून पाहिलं. त्याला कळालं हे नरक आहे म्हणून. त्यास एकदा असंही दिसलं स्वप्नातच, बर का, अजून त्याला जाग आली नाही, तो स्वप्नातच पाहिलाय. त्याला आणखी काय दिसलंय? आपण पाप कर्म करून आपल्या भयंकर दुःखास प्राप्त झालो. आपण पाप केलेले आणि आता आपण पण ही शिक्षा भोगावीच लागणार आहे आपणाला. आपण बी याच्यातून काही सुटणार नाहीत. म्हणून आपणाला सुद्धा आता ही पाळी आहेच. म्हणून त्याला दुःख होऊ लागलं. इतकं दुःख होऊ लागलं की आता मी कोण आहे? चांडाळ आहे आणि मी खूप पाप केलेलं आहे आणि पापाची सजा ही यमदूत देणार म्हणजे देणार, हे खरंच आहे असं तो मानू लागला. कुठं? स्वप्नातच. असं कोण सांगायलंय? गुरुजी सांगायले तर्कदृष्टीला. गुरुजी सांगायले तर तर्कदृष्टीला. कारण गुरुजीनं मनानं सांगायला सुरुवात केलंय का हे, का ते सांगा म्हणलाय? काय सांगा म्हणलाय? हा, सविस्तर स्वप्न. कोणाचं? आग्रह देवाचं. आणि चालू तेच आहे. आणि ते आता स्वप्नात सांगायले त्याच्या. आणि ते स्वप्नात कुठे आहे आता? हा, तो नरकाचं वर्णन पाहायलाय. प्रतितीला त्याच्या काय आता? नरक आला. इथपर्यंत आपण आलोत. आता नंतर स्वर्ग भोगाचे वर्णन. नंतर त्याला स्वर्गाचं ज्ञान होतंय. त्याला नंतर स्वर्ग दिसतंय. मग त्या स्वर्गातलं बी वर्णन केलंय. मग स्वर्ग कशाला म्हणतात, नरक कशाला म्हणतात, चांडाळ कशाला म्हणतात, हे कळण्यासाठी सांगायचंय. आणि हे कुठे दिसत आहे? स्वप्नातच दिसत आहे हे सगळं. हे सांगायचंय सविस्तर. आणखी उद्या पाहू. कुंडली